विरार येथे एका अंगड्या व्यापाऱ्याची 5 करोडची कॅश लुटून नेली होती आणि त्या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलेली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। तर यामध्ये धक्कादायक बातमी अशी आहे की त्यातली मुख्य आरोपी आहे तो हा मर्डरचा आरोपी आहे। 10 ते 12 वर्ष त्याने तुरुंगात काढलेली आणि तो मोठ्या प्रमाणावर नेतेगिरी करत होता आणि पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। 17 तारखेला ही घटना घडली होती। 17 मार्चला खानिवडे टोल नाक्याला एक क्रेटा गाडीतून जी एका व्यापाऱ्याची 5 करोडची कॅश जात होती आणि त्याच ठिकाणी हे जे आरोपी आले आणि त्याने आपण नकली पोलीस आहोत असा बनाव आखला आणि त्यातली कॅश जी हे लुटून पसार झाले होते। या प्रसंगी पोलिसांनी 100हून अधिक CCTV कॅमेरे तपासले, आपल्या गुप्त बातमीदारांच्या आधारे माहिती काढली आणि जवळपास 4 आरोपींना अटक केलं। आरोपींची नावं आहेत मुरुगनंदन अभिमन्यू हा 46 वर्षाचा आहे, बाबू मोडा स्वामी हा 48 वर्षाचा आहे आणि मणिकंदन चैलय हा 50 वर्षाचा आहे आणि बालाप्रभू शुभमग्न हा 39 वर्षाचा आहे। यात पहिला आरोपी आहे मुरुगनंदन अभिमन्यू, याने 2005 मध्ये जो आहे की धारावीमध्ये एक हत्या केली होती आणि त्या हत्येप्रसंगी तो तुरुंगामध्ये होता आणि 10 ते 12 वर्ष जे आहे की त्याने तुरुंगात काढली होती। हा जो आरोपी आहे मुरुगनंदन अभिमन्यू हा तुम्ही यूट्यूबवर याचा व्हिडिओ जर पाहिला तर हा तिकडे मोठ्या प्रमाणावर नेतेगिरी करायचा, लोकांना समाजसेवेचा आव आणायचा आणि समाजसेवेच्या आड अशा प्रकारचे ते तो धंदे करत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे मानद डॉक्टर नावाची पदवी देखील होती आणि हा माटुंगा परिसरामध्ये राहायचा। आणि विशेष म्हणजे या मुरुगनंदनचा भाऊ बालाप्रभू शुभमन याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। हा 39 वर्षाचा आहे आणि या प्रसंगी प्रसंगी 3 आरोपी अद्यापही फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। क्राईम युनिट 3ला ही मोठी यश संपादन केलेलं आहे, कारण हा एवढा मोठा गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। पोलिसांनी यांच्याकडून 4,87,00,000 जी आहे रोकड जप्त केलेली आहे। 10 लाखांची जी क्रेटा गाडी आहे ती जप्त केलेली आहे। तसेच 2,65,000चे मोबाईल जप्त केलेले आहे आणि 3 लाखाची जी वॅगनर गाडी आहे ती जप्त केलेली आहे। असा जवळपास 5 करोडहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आता पोलीस आणखीन यांनी याआधी किती जणांना लुटलं आहे याचा तपास करतायत। या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। सर सांगा, ह्या गुन्ह्यामध्ये नेमकं कशा प्रकारे ह्यांची मोडस होती? दिनांक 17 मार्चला अहमदाबाद मुंबई हायवेवरती खानिवडे टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरतवरनं मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8च्या 9च्या सुमारास एक वॅगनर गाडीने त्यांना थांबवले। त्याच्यानंतर त्या वॅगनर गाडीमधून 5 आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली। मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण केले। त्यासोबत त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5,15,00,000ची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले। या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 77/2024 IPC 395, 363 आणि इतर IPCचे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा तपास क्राईम ब्रांचचे युनिट 3चे PI बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपासायला लागली आणि 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले। या 4ही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4,87,00,000ची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे। त्यासोबत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वॅगनर कार, जी गुन्ह्यामध्ये चोरली गाडी होती ती जी क्रेटा ती विरार टोल नाक्यावरती त्यांनी ती सोडली होती ती देखील जप्त करण्यात आली। त्यासोबत या गुन्ह्यामध्ये 5 मोबाईल जे आरोपींनी वापरले होते असं एकूण 5,03,00,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। सर ही मुरुगन आहे, हे कोण आहे? हा जो मुख्य आरोपी आहे मुरुगनंदन अभिमन्यू हा राहणार धारावीचा आहे। त्याच्यावरती यापूर्वी 302चा प्रकार देखील आहे। 138/2007 CR नंबरप्रमाणे 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यासोबत बाबू स्वामी जो या क्रेटा गाडीचा ड्रायव्हर होता तो देखील या आरोपींच्या टोळीमध्ये समाविष्ट असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजलेले आहे व त्याला देखील आपण अटक करण्यात आलेली आहे। तसेच मणिकंदन चलैया जो राहणार भाईंदरचा आहे आणि बालाप्रभू शनमुगम हा सायनचा, ह्या दोघी आरोपींना असे एकूण 4 आरोपींना आतापर्यंत आपण अटक करण्यात यश आले। टोटल किती आरोपी आहेत? अजून 3 आरोपी फरार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्यांचा तो शोध पोलीस घेत आहेत। सर रिकव्हरी किती पर्सेंटेज झाली याच्यावर? 5,15,00,000 गेल्याचे फिर्यादींनी सांगितलेले, त्या अनुषंगाने 4,87,00,000ची रिकव्हरी आतापर्यंत करण्यात आली।